गलाई व्यावसायिकाचे 2 कोटीचे सोने घेऊन कामगाराचे पलायन, साताऱ्यातील तरुणावर गुन्हा दाखल। उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे स्थायिक असलेल्या बामणी तालुका खानापूर येथील गलाई व्यावसायिकाचे त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने 1 किलो 564 ग्राम वजनाचे सुमारे 1,95,00,000 रुपये किमतीचे चोख सोने घेऊन पलायन केले। या प्रकरणी पृथ्वीराज भीमराव साळुंखे वय वर्ष 26 राहणार कोडोली तालुका जिल्हा सातारा या कामगाराविरोधात विटा पोलिसात रविवार दिनांक 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे। बामणी येथील परवीन आणि त्यांचे पती बशीर मुलानी यांचे उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे सोन्या चांदीचे गलाईचे दुकान आहे। पती पत्नी गावाकडे आल्यानंतर हा व्यवसाय त्यांची मुले जुबेर आणि वासिम चालवतात। दुकानात काम जास्त असल्याने बशीर यांनी मदतीसाठी मंगळूर चिंचणी येथील रोहित फडतरे यांच्या मध्यस्थीने पृथ्वीराज साळुंखे याला मागील वर्षापासून मुरादाबाद येथील मुलानी यांच्या दुकानात कामावर ठेवले। बशीर मुलानी हे आजारी असल्याने जुबेर आणि वसीम या दोन्ही मुलांना आईने गावाकडे बोलवून घेतले। त्याचवेळी जुबेर यांनी मुरादाबादच्या दुकानात 3 सराफांचे शुद्धीकरण केलेले 1 किलो 564 ग्रॅम वजनाचे सोने गावी येताना सोबत आणले, परंतु परत दुकानाकडे जाताना ते सोने बामणी येथील घरी राहिले। त्यानंतर त्यांच्या दुकानात काम करणारा पृथ्वीराज साळुंखे हा कामगार गावाकडे आला होता। त्यावेळी जुबेर यांनी फोन करून आईला पृथ्वीराज याच्याकडे 1 किलो 564 ग्राम वजनाच्या सोन्याच्या 3 लगड द्या असे सांगितले। 25 फेब्रुवारी रोजी पृथ्वीराज त्यांच्याकडे आला। त्यांनी 1,95,00,000 रुपये किमतीचे 1 किलो 564 ग्राम वजनाचे चोख सोने दिले, परंतु पृथ्वीराज साळुंखे हे सोने घेऊन दुकानाकडे गेलाच नाही। बशीर हे त्याच्या कोडोली गावी जाऊन आले, परंतु तेथेही तो सापडला नाही। दरम्यान दिनांक 8 मे रोजी बशीर मुलानी यांचे हृदयविकाराने निधन झाले। त्यानंतर 17 मे रोजी त्यांची पत्नी परवीन मुलानी यांनी विटा पोलिसात पृथ्वीराज साळुंखे या कामगाराविरोधात 1,95,00,000 रुपयांचे सोने घेऊन पलायन करीत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे।